नमस्कार मित्रांनो. मागील काही वर्षापासून ऊसाच्या भावात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती आणि साखरेचा MSP ही स्थिर होता. त्यामुळे वाढत्या उत्पादन खर्चामुळे ऊसाच्या FRPमध्ये वाढ करावी अशी मागणी शेतकरी करत होते. त्यानुसार आज केंद्र शासनाकडून ऊसाच्या FRPमध्ये वाढ करून 3,550 प्रति टन केली गेल्याची घोषणा झाली आहे. ही भाववाढ येत्या हंगामापासून म्हणजे 2025-26 पासून लागू होणार आहे. आता सध्याचा FRP हा 3,400 रुपये होता. त्याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. 2025-26 या साखर हंगामासाठी ऊसाचा रास्त भाव आणि किफायतशीर भाव म्हणजे FRP 355 रुपये क्विंटल म्हणजे 3,550 रुपये प्रति टन करण्यात आली आहे. हा भाव साखर उतारा 10.25% वर अवलंबून असणार आहे. यापेक्षा कमी किंमत देऊन ऊस खरेदी करता येणार नाही. त्याबरोबरच 2023-24 या साखर हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1,11,701 कोटी रुपये देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. 2023-24 या वर्षी साखरेचे उत्पादन 320 लाख मेट्रिक टन होते, तर ऊसाचे उत्पादन 3,190 लाख मेट्रिक टन होते. मजुरीचा खर्चाबरोबरच इंधन खर्च, मशागत खर्च आणि खताच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला वाढीव FRP देण्याचे ठरवलेले आहे. ऊस उत्पादक शेतकरी इतर सर्व शेतीनिष्ठाची झालेल्या वाढीमुळे वारंवार FRPमध्ये वाढ करावी अशी मागणी करत होते. ऊसाच्या उत्पादनासाठी खूप मोठा खर्च करावा लागत असताना ऊसाच्या तोडीसाठीही मोठा खर्च करावा लागत असतो. त्यामुळे साखरेची किंमत वाढत असताना ऊसाचा भाव स्थिरच होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. 2024-25 हंगामातील ऊसाची देणी बाकी असताना काही कारखाने अजूनही ऊसाचे पैसे देत नाहीत, अशा तक्रारी येत आहेत. 15 दिवसात FRP रक्कम जमा करावी असा नियम असताना सुद्धा अजून बरेच शेतकरी या FRP पासून वंचित आहेत. ऊस कारखान्याला गेला म्हणजे सर्व संपले असे नसते, तर खरा खर्च तर त्यानंतरच सुरू होतो. आंतर मशागत करणे, खते टाकणे, फवारण्या करणे असा खर्च सुरू होतो. त्याबाबत FRP देण्याच्या नियमात कठोरता आणणे गरजेचे आहे, जेणेकरून ऊसाच्या बिलाची वाट पाहण्यात, आंतर मशागत आणि खते देण्यात उशीर होतो आणि पुढील उत्पादनावर परिणाम होतो. FRP वाढीचा निर्णय अतिशय चांगला असला तरी FRP लवकर देण्याच्या प्रक्रियेलाही वेग मिळाला पाहिजे अशी शेतकरी अपेक्षा करतात. धन्यवाद.